आज आपण बनवणार आहोत पापलेट फ्राय आणि छान असं भरलेलं पापलेट बनवणार आहे। तर त्यासाठी मी हे पापलेट आणले, स्वच्छ धुवून घेतले आणि आता स्वच्छ धुतल्यानंतर लिंबू पिळून घेतले आणि छान असे लिंबू पिळल्यानंतर मच्छीला चोळून घ्यायचे, म्हणजे मच्छीला वास येत नाही। नमस्कार मंडळी, मी वनिता। माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे, त्यामध्ये घेणार आहे आता थोडीशी हळद आणि लाल तिखट छान असं मिक्स करून घ्यायचं। एक चमच मी तेल घेतलेलं आहे, तेल सुद्धा मी मसाल्यामध्ये टाकलं। त्यानंतर चवीपुरतं मीठ, हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचे आणि मच्छीला हा सर्व मसाला छान असा लावून घ्यायचा। मसाले मच्छीला लावून मी असेच ठेवते 15 मिनिटासाठी। तर इथे आपल्याला मसाला तयार करायचा आहे, वाटण। त्या वाटणासाठी साहित्य घेतलेलं आहे मी खोबरं, आलं, लसूण, मिरच्या आणि कोथिंबीर, थोडेसे मी जिरे पण घातले। आणि आता छान हे वाटण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला। थोडीशी मी हळद पण टाकली त्यामध्ये। आणि इथे मी कोकम भिजत ठेवलेले होते, तर कोकमचं पाणी केलं। तर आता गॅसवर मी कढई ठेवली आणि हे सर्व वाटण आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहे। वाटणामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं, तर आधी पण आपण मच्छीला मीठ लावलेलं, तर त्यामुळे आपण जपून मीठ टाकायचं। आणि इथे मी कोकमाचं पाणी पण टाकलेलं आहे आणि पुन्हा छान असं वाटण परतून घ्यायचं आहे। नंतर वाटण थंड झाल्यावर मच्छीमध्ये छान हे वाटण भरून घ्यायचं।
छान असा मसाला मच्छीला लावून घेतलेला आहे। तर त्यानंतर इथे मी रवा, थोडंसं तांदळाचं पीठ आणि त्यामध्ये लाल तिखट घातलेलं होतं। तर आता मच्छीला सर्व रवा लावून घ्यायचा। इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल टाकले। तर एक एक मच्छी आपल्याला पॅनमध्ये मस्त अशी सोडायची आहे आणि छान फ्राय करून घ्यायची आहे। आलटून पलटून छान मच्छी फ्राय करून घ्यायची। इथे बघा मच्छी कशी आपली छान फ्राय झालेली आहे। छान असे आपले भरलेले पापलेट तयार आहेत। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा।